मस्त आणि स्वस्त असा मठ्ठा बनवूया. अगदी सोप्या पद्धतीने बनवायचा आहे. इथे तुम्ही ताक वापरले तरी चालेल किंवा दही वापरले तरीही चालेल. अगदीच घरातील साहित्यात पटकन होणारी रेसिपी आहे. लगेच तयारीला लागू. इथे मी माझ्याच बागेतील पुदिन्याचे पानं आणलेले आहे. फांटीसहित आणले, पण मी इथे फक्त पानं घेणार आहे. लक्षात ठेवा की त्याची जर दांडी घेतली तर ते कडू लागेल. दांडी सहसा वापरत नका जाऊ, पानच घेत जा. आणि कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ निवडून. अशा पद्धतीने पानं, पुदिन्याचे, कोथिंबीर बारीक चिरून घ्या. आता तुम्ही इथे म्हणाल की आपल्याला मिक्सरच्या भांड्यात बारीक करायचीच आहे, पण नाही जर तुम्ही चिरून घेतली तर तिचा अर्क चांगला उतरेल. अशा पद्धतीने मी कात्रीने चिरून घेते. नक्की एकदा तुम्ही अशा पद्धतीने मठ्ठा बनवा. बाहेरचा किंवा लग्नात पिणारा ते सगळेच विसरून जाल. अगदी मस्त असं आहे. इथे मी थंड ताकच वापरलेलं आहे आणि ते थंड असल्यामुळे मी इथे बर्फाचा वापर केलेला नाही. तुम्ही करू शकता. तर हे बघा, मिरच्यासुद्धा बारीक चिरून त्यातच मिक्स करून घेतलेल्या आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यातच थोडीशी मी जिरे पावडर घेतलेली आहे. थोडंसं काळं मीठ घ्या, सैंधव मीठ घ्या, थोडीशी साखरही घ्या लागलं तर वाटलंच तर. हे बघा, असा रस काढून घेतला मी आणि म्हणजे पुरणाच्या चाळणीने गाळून रस काढून घेतला आणि पण थोडंसं मिक्सरच्या भांड्याला तसंच लागलेलं असतानाच त्यामध्ये मी ताक ओतलं आणि तो रसही त्यामध्ये ओतला, जो पुदिन्याचा, कोथिंबीरीचा वगैरे होता तो. आणि बस ताक आणि ते दोन्ही मिक्स केलं. तर नक्की एकदा तुम्ही अशा पद्धतीने मठ्ठा बनवून बघा. अगदी सोप्या पद्धतीने जेवणाची चव वाढवतो. किंवा जेवणा अगोदर जर पिलं ना तर जेवण आपण जास्त करणार नाही. मठ्ठा जास्त पिला तर ते बद्धकोष्ठतेसाठी किंवा बऱ्याच पचनासाठी किंवा बऱ्याच आजारांसाठी उपयुक्त असा हा मठ्ठा आहे. नक्की एकदा बनवून बघा. म्हणजे पाहुणे आले तरी घाईघाईत तुम्ही बनवून देऊ शकता आणि स्वतःसाठीही बनवून पिऊ शकता तुम्ही केव्हाही. असं नाही का तुम्ही उन्हाळ्यातच पिया. तर हे बघा, मस्त असा झालेला आहे. तेव्हा मैत्रिणींना रोज अशा सोप्या रेसिपी असतात यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर. अगदी छोट्या असतात. मी कधीच मोठे व्हिडिओ टाकत नाही जास्त. तर बघत जा. तुम्ही जर नवीन असाल माझ्या रेसिपी बघणाऱ्या तर आठवणीने यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा. आणि अशाच स्वस्त आणि मस्त छोट्या रेसिपींचा स्वाद घ्या. तेव्हा बाय, मी पुन्हा येईल.